नमस्कार मित्रहो. आराधना लोककलेची या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी दशावतारी स्त्री भूमिका कलाकार सुधीर तांडे तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. आत्ता तुम्ही पाहताय दशावतार नाट्य महोत्सव 2026. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित दशावतार नाट्य महोत्सव 2026 दिनांक 25 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 या कालावधीत हा चालू आहे. स्थळ सचिन तेंडुलकर स्टेडियम, महात्मा फुले नगर, सावरकर नगर, ठाणे येथे हा दशावतारी महोत्सव भरवण्यात आलेला आहे. मित्रहो, अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ले महापण या नाट्य मंडळाला या महोत्सवात म्हणजे दरवर्षी होणाऱ्या या महोत्सवात पहिल्यांदाच संधी मिळालेली आहे. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. मित्रहो, आराधना लोककलेची या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आजपर्यंत या चॅनलवर लोककला, पारंपरिक कला, पारंपरिक प्रथा असे बरेच व्हिडिओज आपण पाहिले. आता ही जी गाडी दिसते ती अमृतनाथ पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ आपण वेंगुर्ला. याच स्टेडियमवर संध्याकाळी 6:30 वाजता अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळाचा लेख माझी तुळजाभवानी हा नाट्यप्रयोग होणार आहे. बघा, नाट्यप्रेमींसाठी बसण्यासाठी सुसज्ज अशी जागा आहे. हे सचिन तेंडुलकर क्रीडा संकुल. भव्य दिव्य अशी जागा नाट्यप्रेमींसाठी अशी सुव्यवस्था केलेली आहे. आणि समोर दिसतोय तो रंगमंच. आता दिवसाची वेळ आहे, दुपारचे 1 वाजलेला आहे. आताच काही वेळापूर्वी इथे आम्ही नाश्ता सुंदर असा घरगुती पद्धतीचा उपीत अगदी पोटभर देण्यात आलं. एक सुंदर व्यवस्था. आणि आता हा बघा, या दशावतार नाट्य महोत्सवासाठी रंगमंच. इथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. काल आमचा नाट्यप्रयोग गोवा कासारपाल येथे कुर्मदासाची वारी हा तिकडे प्रयोग करण्यात आला. आणि गोव्यावरून रात्री 12 वाजता आम्ही निघालो आणि आज दुपारी ठाण्याला दुपारी 12:30 वाजता आम्ही इथे पोहोचलो. पहा, दशावतार नाट्य महोत्सव 2026. पुन्हा एकदा पहा, नाट्यप्रेमींसाठी जी सुव्यवस्था केलेली आहे खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. काल कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा इथे नाट्यप्रयोग झाला. हाऊसफुल असा गेला. आजचा दुसरा दिवस. आता थोड्याच वेळात अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळातील आम्ही सर्व कलाकार जेवायला भेटणार आहोत. ह्या तुम्ही बॅगा बघितल्यात, ह्या दशावतारी कलाकारांच्या बॅगा आहेत. ह्या बॅग कलाकारांच्या स्वतःच्या असतात आणि त्यात जे रंगरंगोटी, वेशभूषा ही प्रत्येक कलाकारांनी स्वखर्चाने घेतलेली असते. हा अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळाचा पेटाऱ्यातील गणपती. तर ती जी बॅग असते ती प्रत्येक कलाकाराच्या स्वतःच्या मालकीची असते. अशी तुम्हाला ओबडधोबड किंवा असं फारसं काही ते बॅग आहे असं वाटत नाही. पण आजच्या महागाईच्या दृष्टीने प्रत्येक कलाकाराला ते साहित्य घ्यायला 25, 30, 35 हजार असा खर्च येतो. आणि तो खर्च प्रत्येक कलाकार हा स्वतः करत असतो. बघा, अगदी हे आमचे युवा खलनायक समीर घाडी आणि आम्ही सर्व कलाकार आता जेवायला बसलेलो आहोत. जेवण अगदी सुंदरपैकी घरगुती पद्धतीचं, अगदी ताजं जेवण. भात, चपाती, कुर्मा, पापड, लोणचं असं त्या मेकअप रूम संध्याकाळी आमचा इथे असणार. म्हणजे तिथेच इथे जेवण एक सुंदर तऱ्हेने आम्हाला म्हणजे जेवणाची सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. आणि दुपारचा साधारण 1:30 वाजलेला आहे आणि आम्ही इथे सर्व कलाकार जेवतो आहोत. अगदी आम्ही आमच्या घरातच आहोत असं आम्हाला वाटतं. खूपच सुंदर अशी जेवणाची सोय केलेली आहे आणि आम्ही सर्व कलाकार अगदी आनंदात
इकडे गरम पाणी प्यायला हवं तर ते सुद्धा देण्यात आलं. आले आले चहा, उपीट, तुम्ही काही खाल तेवढं, चहासुद्धा भरपूर. कोणाला प्यायला गरम पाणी होतं गरम पाणी. आणि आता डाळ भात भाजी लोणचं पापड चपाती असं हे उत्कृष्ट असं शाकाहारी जेवण आहे. त्यानंतर संध्याकाळी 5:30च्या दरम्यान आम्ही सर्व कलाकार मेकअप करायला बसलो. रंगभूषा वेशभूषा, कारण दशावतारी कलावंतांना रंगभूषा आणि वेशभूषा ही स्वतःच करावी लागते. इथे कोणीही सहाय्यक नसतो, कारण हे सगळं स्वतः करावं लागतं. स्त्री कलाकार असो, साडी नेसण्यापासून सगळं स्वतःच करावं लागतं. सहाय्यक विचार आणि विचार एक सारखा विचार करतोय. एक प्रश्नाची प्रश्नावली या शनिदेवाच्या मस्तकी, पण त्या एकाही प्रश्नाचं लग्नाची पहिली रात्र, मधुचंद्राची रात्र, आणि तीच रात्र आज माझ्या जीवनात आली. लग्न झाल्यानंतर नव दाम्पत्यानं पहिली रात्र अगदी हवीहवीशी वाटू लागते. अगदी माझंही तसंच झालं. 2 शरीरांचं मिलन कधीही होऊ शकतं, पण 2 मनांचं मिलन होणं फार महत्वाचं आहे. आणि एकदा का मनोमिलन झालं की भावी संसार सुखाचा होणार. आणि म्हणून मला त्यांच्याशी हे सगळं काही बोलायचं आहे. अजूनही आले नाही. माझ्या मनी प्रियाची, माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते. संसार मांडते मी, संसार मांडते, संसार मांडते मी. बुद्धीच्या हाकेसरशी त्वरित इथं धावून आली. म्हणून या विश्वाच्या ठिकाणी त्वरिता भवानी, त्वरिता भवानी, त्वरिता भवानी म्हणून सारे जण ओळखू लागले. भूत राजा आलाया भेटला लखमा, भूत राजा आलाया भेटीला. दर पुनवेला मी खाली तो या साज, दर पुनवेला मी खाली तो या साज. हातात चंग पायी वाकी वाज, आवरणले तो नाव तुझ घेतो, आवरणले तो नाव तुझ घेतो. सदा पाण्याच्या घोटाला, हो सदा पाण्याच्या घोटाला. लखमा भूत राजा आलाया भेटीला. लखमा भूत राजा आलाया भेटीला. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, बांगड्याची माळ लिंबावानी डोळ. उभी हाय नदीच्या काठाला, हो उभी हाय नदीच्या काठाला. लखबा भूत राजा आलाया भेटीला. लखबा भूत राजा आलाया भेटीला. नवसाच ग तुझ्या आहे सर्वनाश एकची दिसतो. नियम हा जगाचा, अर्थ शून्य भासे मजा गलह जीवना. अर्थ शून्य भासे मजा गलह
सामान्य भक्तासाठी झाली. हो झाली. लेक माझी तुळजा भवानी, लेक माझी तुळजा भवानी, लेक माझी तुळजा भवानी. मानवा भक्ती मार्ग बरवा. लेख माझी तुळजाभवानी हा सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट अशा कला आविष्कार सादर करून प्रेक्षकांची मने अगदी आनंदाने न्हावून निघाली. त्यानंतर आम्ही रात्री जेवलो तिथेच, मेकअप रूमच्या तिथेच जेवलो आणि रात्री 1 वाजता आम्ही पुन्हा गावाच्या दिशेने निघालो. आता आम्ही गाडीत आहोत. आता सकाळचे जवळजवळ 10 वाजलेले आहेत. आम्ही नाश्ता वगैरे तिथेच अर्ध्यावर केला आणि आता मजा मस्ती करीत गाडीत सगळे कलाकार अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळातील अगदी दिलखुलासपणे आनंदाने पुन्हा परतीचा प्रवास करताना अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळाचे मालक सुनील गोसावी तसेच संचालक आना गोसावी या दोघांचंही प्रेम सर्वच कलाकारांना भरभरून मिळतं. आम्ही कुडाळला 12:30पर्यंत पोहोचू आणि आज संध्याकाळी आमचा नाट्यप्रयोग आहे नवसाला पावणारी देवी माऊली चेनवण. संपूर्ण व्हिडिओ पहा. आराधना लोककलेच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल दाबायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्याला पाठवण्याचा प्रयत्न करीन. तेव्हा हे एक दशावतारी कलाकाराचं सुधीर तांडील म्हणजे माझं यूट्यूब चॅनल आहे.